राज्यात काही ठिकाणी गारपीट आणि वादळी पाऊस पडत आहे, तर कोकणात उष्णतेची लाट आणि उकाडा जाणवत आहे। राज्यातील ही परिस्थिती आणखी पुढील 5 दिवस राहू शकते असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। मग राज्यातील कोणत्या भागात गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे याची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात। हवामान विभागाने पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील 5 दिवस उष्णतेची लाट आणि उकाडा राहण्याची शक्यता वर्तविली आहे। तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज आहे। यवतमाळ, बुलढाणा, अकोला, बीड, सांगली, सातारा, पुणे, नगर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे। तर जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, पुणे, नगर, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर आणि यवतमाळ जिल्ह्यात पुढील 5 दिवस काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। भंडारा, जालना, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज आहे। तर राज्यातील बहुतांश भागांमध्ये ऊन आणि ढगाळ वातावरणामुळे उकाडाही चांगलाच वाढला आहे, तसेच उष्णताही जास्त जाणवत आहे।